नमस्कार. 10वीच्या वर्षाची सुरुवात झालेली आहे. इंग्रजी हा अनेक मुलांचा क्रमांक 1चा शत्रू असतो, तर काही जणांना भरपूर गुण मिळवून देणारा तोच विषय असतो. मग अशा विषयाचा सामना आपण कसा करायचा, त्याच्यामध्ये भरपूर मार्क कसे मिळवायचे, याबद्दलची माहिती आज आपल्याला देणार आहेत श्री प्रशांत जाधव सर. हे पुण्यातील सुप्रसिद्ध गोळवलकर गुरुजी शाळेमध्ये शिक्षक आहेत. अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. तर आता ऐकूयात त्यांना. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण सर्वजण 9वी पास होऊन 10वीच्या वर्गामध्ये प्रवेशित झालेला आहात. 10वीचं वर्ष हे शालेय शिक्षणामधील अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे, कारण यावर्षी आपल्या आयुष्याला वळण देणारं 10वीची बोर्डाची परीक्षा आपण या ठिकाणी देत असतो. परंतु 10वीची बोर्डाची जरी परीक्षा असली तरी ही परीक्षा सुद्धा आपण आजपर्यंत देत आलेल्या इतर परीक्षांप्रमाणेच ही परीक्षा असते. त्यामुळं या परीक्षेचा कोणत्याही प्रकारे आपण दडपण घेता कामा नये. या वर्षात आपण भाषा, समाजशास्त्र, गणित, विज्ञान आणि इतर श्रेणी विषय अभ्यासणार आहोत. भाषा विषयांमध्ये इंग्रजी हा विषय आपण पहिलीपासून शिकत आलेलो आहोत. त्यामुळे अर्थातच आपणाला इंग्रजी हा विषय कोणत्याही प्रकारे गुंतागुंतीचा वाटणार नाही, कुठल्याही प्रकारे तो अवघड वाटणार नाही अशी आशा आहे. भाषा विषयांमध्ये इंग्रजी या विषयाला वाघिणीचं दूध असं जरी समजलं जात असलं तरी सुद्धा आपण या विषयाचा सखोल अभ्यास केला, या विषयाला जर आपण समजावून घेतलं तर ती भाषा देखील आपणाला आपल्या मातृभाषेप्रमाणेच आपलंसं करणारी भाषा आहे. इंग्रजी ही भाषा वैश्विक भाषा समजली जाते. इंग्रजीचा वाढता वापर येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये, विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये आपणाला अनिवार्य ठरणार आहे. आणि म्हणूनच इयत्ता 10वीसाठी इंग्रजी विषयाचं असणारं पुस्तक, इंग्रजी विषयाच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि या संदर्भातील इतर गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण एक नजर टाकूयात इयत्ता 10वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या असणाऱ्या पाठ्यपुस्तकावरती. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं जे पुस्तक आपणासाठी बनवलेलं आहे ते अत्यंत सुंदर असं पुस्तक आहे. जरी ते पुस्तक आकाराने आपणाला मोठं वाटत असलं तरी सुद्धा या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले धडे आहेत, ज्या कविता आहेत आणि या धड्यांना, कवितांना अनुसरून असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या सर्व आपणाला पूरक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. या पाठ्यपुस्तकामध्ये एकंदरीत 8 युनिट्स आपणाला अभ्यासाला आहेत. तर ते 8 युनिट्स कोणते आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया. विट अँड ह्युमर हे पहिले युनिट आपणाला अभ्यासक्रमाला आहे. त्यानंतर दुसरं युनिट बर्ड्स अँड एनिमल्स, त्यानंतर स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड अँड हेल्थ, नेचर अँड एन्व्हायरमेंट, पीपल अँड पर्सनॅलिटीज आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे इंडिया अँड नेबर्स. या प्रत्येक युनिटमध्ये आपणाला एक कविता आणि 2 धडे आपणाला अभ्यासक्रमाला आहेत. म्हणजेच 8 युनिट्स पैकी प्रत्येकी एक कविता आणि 2 धडे म्हणजेच 8 कविता आणि 16 धडे आपणाला अभ्यासक्रमाला आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्यानं एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे की ज्या कविता आणि जे धडे आपणाला अभ्यासक्रमाला दिलेले आहेत यांचा पुरेपूर वापर आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये देखील करायचा आहे. त्यामधून मिळणारे संदेश, त्यामधून आपणाला ज्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्या गोष्टींचा वापर आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच करणार आहोत. आणि इंग्रजी या विषयामध्ये आपणाला चांगले मार्क्स मिळण्यासाठी, आपणाला इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता येण्यासाठी, इंग्रजीचा व्यावहारिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी या प्रत्येक युनिटमध्ये आपणाला दिलेले जे धडे आहेत, ज्या कविता आहेत, त्यामधील प्रत्येक ऍक्टिव्हिटीज ज्या आपणाला दिलेल्या आहेत त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा खूप चांगल्या पद्धतीने आपण वापर करायचा आहे.
त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये करू शकता. म्हणजेच चर्चा असेल, सादरीकरण असेल, या सर्व माध्यमातून त्या ऍक्टिव्हिटीजचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही आपलं इंग्रजीचं असणारं कौशल्य हे त्या ठिकाणी तपासू शकता आणि त्याद्वारे पुढची वाटचाल त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण पाहूयात की एकूणच पाठ्यपुस्तकाला अनुसरून दिलेलं जे वेटेज आहे ते वेटेज कशा स्वरूपाचं आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात. यामध्ये रीडिंग स्किल हा जो भाग आहे याला एकूण 37 गुणांचं वेटेज त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरी यासाठी 10 गुणांचं वेटेज देण्यात आलेलं आहे. ग्रामरसाठी 12 गुणांचं वेटेज देण्यात आलेलं आहे. रायटिंग स्किल म्हणजेच आपण जे लेटर रायटिंग करणार आहोत, आपण जे डायलॉग रायटिंग करणार, रिपोर्ट रायटिंग, स्पीच रायटिंग यांसाठी आपणाला 16 गुणांचं वेटेज त्या ठिकाणी आहे. ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतरासाठी 5 गुणांचं वेटेज आहे. आणि शेवटी ओरल स्किल्स म्हणजेच तोंडी परीक्षा यासाठी एकूण 20 गुणांचं वेटेज आहे. अशा प्रकारे या वेटेजची विभागणी त्या ठिकाणी होते. यानंतर आपण वळूयात की 10वीच्या या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे असेल. एकूणच 100 मार्क्स पैकी 80 मार्क्स हे आपले लेखी परीक्षेचे असतील आणि 20 मार्क्स हे आपले तोंडी परीक्षेचे असतील. अशा प्रकारे 100 गुणांची ही परीक्षा असेल. यामध्ये प्रामुख्यानं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहत असताना प्रश्नपत्रिका कशा प्रकारे विभागण्यात आलेली आहे ते आपण पाहूयात. प्रश्नपत्रिकेमध्ये आपणाला एकूण 5 सेक्शन्स देण्यात आलेले आहेत. सेक्शन 1 यामध्ये रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी अँड ग्रामर या भागाचा समावेश आहे. सेक्शन 2 यामध्ये आपणाला पोएट्रीचा समावेश आहे. सेक्शन 3 यामध्ये रॅपिड रीडिंग यांचा समावेश आहे. सेक्शन 4 यामध्ये रायटिंग स्किलचा समावेश आहे आणि सेक्शन 5 यामध्ये ट्रान्सलेशनचा समावेश आहे. मग प्रत्येक सेक्शन मध्ये आपणाला कशा स्वरूपाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. सेक्शन 1 म्हणजेच रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी अँड ग्रामर यामध्ये जे प्रश्न आपणाला आहेत ते प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. या पहिल्या सेक्शन मध्ये आपणाला 2 प्रश्न विचारलेले असतील. क्वेश्चन 1 यामध्ये ए आणि बी असे प्रश्न असतील. क्वेश्चन 2 यामध्ये देखील ए आणि बी असे प्रश्न असतील. क्वेश्चन 1 मध्ये आपणाला सीन पॅसेजेस असतील. म्हणजेच आपणाला एकूण पाठ्यपुस्तकामधील जे 8 युनिट्स आहेत त्या 8 युनिट्स मधील असणाऱ्या धड्यांवरती आधारित पॅसेजेस या ठिकाणी आपणाला विचारले जातील. सीन पॅसेजेस मध्ये या ठिकाणी आपणाला जे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहेत त्या ठिकाणी आपण पाहूयात. क्वेश्चन 1A मध्ये आपणाला ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग हा 2 मार्क्सचा प्रश्न असेल. दुसरा प्रश्न आपला असेल तो म्हणजे ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग कॉम्प्रेन्शन ऑर क्वेश्चन. तिसरा प्रश्न असेल ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग वर्ड्स. चौथा प्रश्न असेल ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग ग्रामर. आणि 5वा प्रश्न असेल तो म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन किंवा त्यालाच थिंकिंग स्किल बेस्ड क्वेश्चन असं आपण या ठिकाणी म्हणू. म्हणजेच आपणाला एकूण जे सीन पॅसेजेस आहेत पहिल्या प्रश्नामध्ये आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपणाला जे 2 अनसीन पॅसेजेस आहेत या दोन्ही प्रश्नांमध्ये आपणाला याच प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. म्हणजेच ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग यामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ ट्रू ऑर फॉल्स किंवा फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजेच की चूक की बरोबर लिहा किंवा योग्य तो पर्याय निवडून उत्तर लिहा यांसारख्या प्रश्नांची अचूक उत्तरं त्या ठिकाणी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग कॉम्प्रेन्शन
किंवा क्वेश्चन यामध्ये तुम्हाला दिलेल्या पॅसेजवरती आधारित जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला तो पॅसेज कितपत समजलेला आहे त्याचं उत्तर त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहात. हे उत्तर लिहिताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिलेला पॅसेज किंवा उत्तराचा भाग आपण जसाच्या तसा न लिहिता आपण शक्य तेवढ्या स्वतःच्या भाषेमध्ये फक्त दिलेले मुद्दे आपण योग्य त्या पद्धतीने वापरून या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग वर्ड्स यामध्ये आपणाला सिमिलर वर्ड्स किंवा अपोजिट वर्ड्स यांसारख्या प्रश्नांची किंवा शब्दांची उत्तर त्या ठिकाणी आपणाला लिहावे लागतील. अर्थातच या शब्दांना आवश्यक असणारे सिमिलर वर्ड्स किंवा अपोजिट वर्ड्स किंवा दिलेल्या सूचनेनुसार त्या ठिकाणी आपणाला जे शब्द पॅसेज मधून शोधून काढायचे आहेत ते शब्द आपण पॅसेज मधून अचूक पद्धतीने शोधून काढायचे आहेत आणि मग त्यांचं उत्तर आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग ग्रामर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की या शैक्षणिक वर्षापासून किंवा गेल्या वर्षीच्या असणाऱ्या नववीच्या नवीन अभ्यासक्रमापासून आपणाला फंक्शनल ग्रामरचा जास्तीत जास्त वापर करावायचा आहे. म्हणजेच तुम्हाला या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारे एका वाक्याचं दिलेल्या सूचनेनुसार दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतरण करा असा त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही प्रश्न नसेल. परंतु तुम्ही जे काही बेसिक ग्रामर किंवा रेग्युलर ग्रामर आपण शिकणार आहोत त्या ग्रामरवरती आधारित तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी वाक्य बनवण्यास सांगितलं जाऊ शकेल. म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस शिकलेला असाल तर मेक द सेंटेन्स ऑफ युअर ओन ऑफ पॅसिव्ह व्हॉइस किंवा नो अदरने सुरू होणारं पॉझिटिव्ह डिग्री मधील वाक्य लिहा. अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन किंवा थिंकिंग स्किल बेस्ड क्वेश्चन या प्रश्नामध्ये तुम्हाला स्वतः आपल्या मनाने उत्तर लिहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठेही दिलेल्या पॅसेज मध्ये त्या ठिकाणी मिळणार नाही. परंतु हे उत्तर लिहिताना आपली वाक्यरचना योग्य असेल, काळाचा योग्य पद्धतीने आपण वापर केलेला असेल, विरामचिन्हांचा योग्य पद्धतीने वापर केलेला असेल, आवश्यक त्या मुद्द्यांना आपण अंडरलाईन त्या ठिकाणी केलेले असेल, या सर्व गोष्टींची काळजी आपण घ्यायची आहे. एकूण 5 प्रश्न या प्रत्येक पॅसेज मध्ये तुम्हाला विचारलेले असतील आणि प्रत्येक प्रश्न हा तुमचा 2 गुणांचा असेल. म्हणजेच एक पॅसेज हा तुमचा 10 गुणांचा असेल. अशा प्रकारे सीन पॅसेजेस 10 मार्क्स, एक सीन पॅसेज 10 मार्क्स, दुसरा सीन पॅसेज 10 मार्क्स, दुसऱ्या प्रश्नामधील पहिला अनसीन पॅसेज जो आहे तो 10 मार्क्सचा आणि दुसरा अनसीन पॅसेज तो देखील 10 मार्क्सचा. अशा प्रकारे एकूण 40 गुणांचा आपला पहिला सेक्शन त्या ठिकाणी असेल. त्यानंतर आपण वळूयात आपल्या सेक्शन 2 कडे म्हणजेच पोएट्रीकडे. आपल्याला प्रत्येक युनिट मध्ये एक कविता दिलेली आहे. या प्रत्येक कवितेचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केल्यानंतर, ती कविता आपण समजावून घेतल्यानंतर, वर्गामध्ये त्या कवितेचं योग्य पद्धतीने आपण आकलन केल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट कवितांच्या बाबतीमध्ये आपण जरूर करावी असा माझा आग्रह आहे की कविता शिकल्यानंतर आपण त्या प्रत्येक कवितेचा पॅराफ्रेज हा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावा. कारण आपणाला जेव्हा परीक्षेला कवितेवरती आधारित प्रश्न विचारले जातात तेव्हा आपणाला कुठल्याही प्रकारे दिलेल्या स्टांझास मधील म्हणजेच कडव्यांमधील किंवा कवितेमधील त्या ठिकाणी ओळी आपणाला जशाच्या तशा लिहायच्या नसतात. तर मग आपणाला व्यवस्थित वाक्यरचना करून त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि म्हणूनच त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी आपणाला ते काम अत्यंत सोपं जावं यासाठी तुम्ही कवितांचा पॅराफ्रेज त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो पॅराफ्रेज वाचल्यानंतर एकूणच
तो संपूर्ण असणारा कवितेचा भाग आपल्या लक्षामध्ये आपोआप राहील आणि परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपण सहजपणे त्याचं उत्तर लिहू शकू. या सेक्शनमध्ये आपणाला कवितेवरती 2 प्रश्न विचारले जातील. म्हणजेच क्वेश्चन 3A यामध्ये आपणाला एक कविता विचारलेली असेल किंवा काही कडवी त्या ठिकाणी विचारलेले असतील आणि क्वेश्चन 3B यामध्ये देखील आपणाला कवितेचे प्रश्न असतील. क्वेश्चन 3A मध्ये एकूण तुम्हाला 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतील. पहिला प्रश्न असेल ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. हा प्रश्न 2 गुणांचा त्या ठिकाणी असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल तो म्हणजे क्वेश्चन ऑन कॉम्प्रेन्शन ऑर पोएटिक लँग्वेज. म्हणजेच एकूणच तुम्हाला त्या कवितेचं किंवा कवितेच्या दिलेल्या भागाचं आकलन तुम्हाला कितपत झालेलं आहे हे तपासून पाहण्यासाठीचा हा प्रश्न असेल. आणि त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असेल तो म्हणजे ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग मीनिंग ऑफ अ वर्ड ऑर वर्ड्स इन कॉन्टेक्स्ट. म्हणजेच शब्दांवरती आधारित मग रायमिंग वर्ड्स सारखा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या दोनही कवितांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील. पहिला प्रश्न हा 2 गुणांचा असेल, दुसरा प्रश्न हा देखील 2 गुणांचा असेल आणि तिसरा प्रश्न हा 1 गुणाचा असेल. अशा प्रकारे एका कवितेला 5 गुण, दुसऱ्या कवितेला 5 गुण, अशा पद्धतीनं आपला जो सेक्शन 2 आहे की ज्याच्यामध्ये पोएट्रीवरचे प्रश्न आहेत तो सेक्शन आपला एकूण 10 गुणांचा असेल. त्यानंतर सेक्शन 3 रॅपिड रीडिंग की पुस्तकाच्या शेवटी त्या ठिकाणी आपणाला जो रॅपिड रीडिंगचा सेक्शन आहे त्या रॅपिड रीडिंगच्या असणाऱ्या सेक्शन मध्ये आपणाला जे काही रॅपिड रीडिंग्स दिलेत त्यांचं आकलन आपणाला होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण रॅपिड रीडिंग हे विद्यार्थ्यांनी स्वतः वाचायचे आहेत, विद्यार्थ्यांनी स्वतः ते समजावून घ्यायचे आहेत आणि त्या संदर्भातल्या असणाऱ्या शंका, अडीअडचणी आपल्या शिक्षकांकडून त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत, दूर करून घ्यायच्या आहेत. आणि म्हणूनच रॅपिड रीडिंगचं आकलन तुम्हाला चांगल्या प्रकारे होणं अत्यंत महत्वाचं आहे. रॅपिड रीडिंगचा प्रश्न एकूण तुम्हाला 5 गुणांचा असेल. यामध्ये देखील तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी जो पहिला प्रश्न असेल तो असेल ऍक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजेच इथं तुम्हाला जो प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या प्रश्नासाठी काही पर्याय दिलेले असतील, त्या पर्यायांमधून योग्य तो पर्याय निवडून काढायचा. अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेले असतील. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल तोही कॉम्प्रेन्शन ऍक्टिव्हिटी किंवा क्वेश्चन्स. म्हणजेच जो पॅसेज तुम्हाला दिलेला आहे त्याचं आकलन तुम्हाला कितपत झालेलं आहे, तो तुम्हाला कितपत समजलेला आहे हे त्या ठिकाणी पाहिलं जाईल. आणि म्हणूनच याचं अचूक उत्तर योग्य त्या काळांमध्ये, योग्य त्या वाक्यरचनेमध्ये जर आपणाला तिथं डायरेक्टच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेला असेल भाग, तर तो डायलॉग आहे असा न लिहिता आपण त्याचं योग्य पद्धतीने रूपांतरण करायचं आहे आणि मग त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. जिथं आवश्यक आहेत तिथं तुम्ही विरामचिन्हांचा जरूर वापर करायचा आहे. आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी असेल तो म्हणजे क्वेश्चन फॉर टेस्टिंग पर्सनल रिस्पॉन्स ऑर थिंकिंग स्किल. म्हणजेच पुन्हा एकदा सीन आणि अनसीन पॅसेजेस प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे. आपलं मत मांडत असताना जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्या प्रश्नाशी निगडीत मुद्दे त्या ठिकाणी आपले असतील याची काळजी आपण घ्यायची आहे. म्हणजेच योग्य ती वाक्यरचना, त्याच्यामध्ये क्रमबद्धता, सुसूत्रता, त्याचबरोबर योग्य त्या काळांचा वापर त्या ठिकाणी आपण करायचा आहे. आणि अशा पद्धतीने सेक्शन 3 मधील रॅपिड रीडिंगचा प्रश्न आपण सोडवायचा आहे. त्यानंतर सेक्शन 4 रायटिंग स्किल. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपणाला सीन पॅसेजेस, अनसीन पॅसेजेस, पोएट्री, रॅपिड रीडिंग यामध्ये आपल्या समोर त्या ठिकाणी पॅसेजेस असायचे, कंटेंट आपल्या समोर दिलेला आहे. परंतु इथून पुढे
या प्रश्नापासून रायटिंग स्किल मध्ये मात्र या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे तुम्हाला पॅसेज किंवा त्या ठिकाणी सपोर्टिव्ह मटेरियल हे फक्त त्या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये आहे. आणि म्हणूनच या सेक्शन पासून विशेष काळजी त्या ठिकाणी तुम्ही लिहिताना घ्यायची आहे. अत्यंत सोपी अशी भाषा, अत्यंत सुटसुटीत अशी वाक्यरचना आपण या भागामध्ये करायची आहे. तर सेक्शन 4 मध्ये रायटिंग स्किल मध्ये या ठिकाणी क्वेश्चन 5 याच्यामध्ये लेटर रायटिंग आपणाला विचारलेला असेल. फॉर्मल लेटर किंवा इन्फॉर्मल लेटर या स्वरूपाची पत्र त्या ठिकाणी आपणाला विचारलेली असतील. पत्रांची योग्य ती सुरुवात, पत्र फॉर्मल स्वरूपाचं आहे की इन्फॉर्मल स्वरूपाचं आहे, यानुसार पत्राची योग्य ती सुरुवात करून त्याचं ओपनिंग ॲड्रेस, त्याच्याही अगोदर त्याचं सॅल्युटेशन, त्यानंतर ओपनिंग ॲड्रेस, त्यानंतर त्याचा सब्जेक्ट मॅटर, त्यानंतर त्याचा क्लोजिंग ॲड्रेस आणि शेवटी सबस्क्रिप्शन, अशा पद्धतीने व्यवस्थित रचना करून त्या ठिकाणी आपण पत्रलेखनाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे. आपण पत्रलेखन करत असताना योग्य त्या काळांचा पुन्हा एकदा या ठिकाणी वापर करायचा आहे. वाक्यरचना आपली स्वतःची असली पाहिजे, आपली लेखन कौशल्य स्वतःचं त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्यानुसार आपण हा प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. एकूण 4+1 या पद्धतीने याची गुणरचना त्या ठिकाणी आहे. म्हणजेच 4 मार्क्स हे तुमच्या लेखन कौशल्य त्या ठिकाणी असतील आणि 1 मार्क हा तुमचा व्याकरणासाठी असेल. म्हणजेच जे 4 मार्क्स आहेत त्यामध्ये कंटेंट आहे, त्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन आहे, त्यामध्ये तुमची व्होकॅब्युलरी आहे, त्यामध्ये तुमचं लँग्वेज आहे, यांसाठी ते 4 मार्क्स आहेत. आणि ग्रामरसाठी तुम्हाला 1 गुण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच लेटर रायटिंगचा हा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला 5 गुणांना असेल. त्यानंतर क्वेश्चन 5B यामध्ये तुम्हाला नरेटिंग किंवा डिस्क्रायबिंग हा प्रश्न त्या ठिकाणी असेल. म्हणजेच त्याही ठिकाणी तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, मुद्द्यांना अनुसरून योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी नरेशन करायचं आहे, म्हणजेच कथन त्या ठिकाणी करायचं आहे. किंवा डिस्क्रायबिंग विचारलेलं असेल तर वर्णन त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने करायचं आहे. याही ठिकाणी 4+1 अशीच गुणरचना या ठिकाणी तुम्हाला असेल. म्हणजेच पुन्हा एकदा कंटेंट, व्होकॅब्युलरी, प्रेझेंटेशन, लँग्वेज प्लस ग्रामर अशा पद्धतीने 5 गुणांचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आहे. त्यानंतर रायटिंग स्किल मध्ये या सेक्शन मध्ये पुढील प्रश्न येतो तो म्हणजे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन 6A मध्ये रिपोर्ट रायटिंग किंवा स्पीच रायटिंग हा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला असेल आणि त्याला ऑर म्हणून त्या ठिकाणी डायलॉग रायटिंगचा प्रश्न असेल. याही ठिकाणी असणारी गुणरचना की 4+1 म्हणजेच लेटर रायटिंग साठी, त्याचबरोबर नरेटिंग आणि डिस्क्रायबिंग साठी जी गुणरचना आहे तीच गुणरचना याही ठिकाणी तुम्हाला आहे. म्हणजेच लेटर रायटिंग साठी, नरेटिंग साठी आणि त्याचबरोबर रिपोर्ट रायटिंग आणि स्पीच रायटिंग साठी एकूणच असणारी गुणरचना एकसारखी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपणाला सातत्य या प्रश्नांच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी राखायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 6A2 मध्ये त्या ठिकाणी व्हर्बल टू नॉन व्हर्बल या स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी आपणाला सोडवायचे आहेत. तोही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला 5 गुणांचा असेल. अशा पद्धतीने क्वेश्चन 6 मध्ये A मध्ये आणि A2 मध्ये एकूणच असणाऱ्या प्रश्नांवरती आधारित आपणाला या प्रश्नांची उत्तरं, त्यांचे असणारे एकूण दिलेले मुद्दे हे व्यवस्थित वाचून, त्यांचं आकलन करून, ते व्यवस्थितपणे समजावून घेऊन आपण त्या प्रश्नांची उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन 6B यामध्ये पहिला जो प्रश्न आहे म्हणजेच B1 यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजेच नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजेच आपणाला तक्त्यांमध्ये माहिती दिलेली असेल किंवा पाय चार्ट मध्ये त्या ठिकाणी माहिती दिलेली असेल तर त्या माहितीचं रूपांतरण त्या ठिकाणी तुम्ही करायचं आहे. म्हणजेच दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही ट्रान्सफर करायची आहे.
म्हणजेच तुम्हाला फक्त काही मुद्दे दिलेले आहेत, तर त्या मुद्द्यांचा योग्य पद्धतीने वापर करून तुम्ही ती माहिती पॅराग्राफ मध्ये त्या ठिकाणी किंवा दिलेल्या सूचनेनुसार त्या ठिकाणी तुम्ही ती माहिती लिहून काढायची आहे. यासाठी देखील तुम्हाला पुन्हा एकदा 4+1 अशीच गुणरचना त्या ठिकाणी आहे. आणि क्वेश्चन 6B2 यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजेच एकूणच कंपोजिशनचा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यासाठी सुद्धा 4+1 अशीच गुणरचना त्या ठिकाणी आहे. म्हणजेच क्वेश्चन 5 हा एकूण त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन 5A 5 मार्क्स, क्वेश्चन 5B 5 मार्क्स, क्वेश्चन 6A 5 मार्क्स आणि क्वेश्चन 6B 5 मार्क्स अशा स्वरूपानं याची गुणरचना त्या ठिकाणी असेल. आणि त्यानंतर शेवटचा सेक्शन तो म्हणजे सेक्शन 5 म्हणजेच प्रश्न 7वा, यामध्ये ट्रान्सलेशनचा प्रश्न त्या ठिकाणी आपणाला असेल. ट्रान्सलेशन हे आपणाला एखादा पॅराग्राफ दिलेला असेल, एखादा संवाद त्या ठिकाणी दिलेला असेल, एखादी रेसिपी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली असेल किंवा काही इन्स्ट्रक्शन्स ह्या देखील आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या असू शकतील. ट्रान्सलेशन करताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ती म्हणजे आपण जे ट्रान्सलेशन करू, जे आपण भाषांतर करणार आहोत ते कुठल्याही प्रकारे कृत्रिम वाटता कामा नये. अगदी नैसर्गिकरित्या आपण भाषांतर करायचं आहे की जेणेकरून प्रत्येक शब्दाचं मराठी भाषांतर करत असताना आपण असा आग्रह धरता कामा नये की मला प्रत्येक शब्दासाठी मराठी शब्द त्या ठिकाणी वापरला पाहिजे. उदाहरणार्थ नॅशनल स्टेडियम हे एका स्टेडियमचं नाव आहे, परंतु यांचं त्या ठिकाणी नॅशनल आणि स्टेडियम या शब्दांचं भाषांतर आपण त्या ठिकाणी करू शकतो का किंवा त्याचं भाषांतर केलं पाहिजे का हा विचार आपण त्या ठिकाणी करायचा. प्रत्येक शब्दासाठीच त्या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये शब्द असेल किंवा तो वापरला पाहिजे असं त्या ठिकाणी नाही, परंतु कुठल्याही प्रकारे कृत्रिम प्रकारे ते भाषांतर न वाटता नैसर्गिक भाषांतर त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. यामधूनच विद्यार्थी मित्रांनो आपण एकूणच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि थोडक्यात प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी कशा प्रकारचा असेल, त्याची गुणरचना त्या ठिकाणी कशा पद्धतीची असेल हे आपण या ठिकाणी पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पाहूया की या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून आपण अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. एकूणच इंग्रजी या विषयाचा अभ्यास करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणाला अभ्यासक्रमासाठी जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील प्रत्येक धडा आणि प्रत्येक कविता यांचं योग्य पद्धतीने वाचन आपण केलं पाहिजे. म्हणजेच काय तर वाचन करत असताना आपण कोणताही धडा असेल किंवा कविता असेल ती आपण मोठ्याने वाचायची आहे. मोठ्याने आपण वाचल्यानंतर आपण जे काही वाचतोय ते शब्द आपल्या कानामध्ये पडतील आणि आपणाला इतर कोणताही आवाज न येता फक्त आपल्या स्वतःचाच आवाज त्या ठिकाणी आपल्या कानी पडेल आणि वाचलेले मुद्दे त्या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये राहतील याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर प्रत्येक धडा आहे, प्रत्येक कविता आहे, जसं मी तुम्हाला मागाशी कवितेचं सांगितलं की पॅराफ्रेज तुम्ही लिहून काढा की जेणेकरून कवितेच्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं आपल्याला सोपं जाईल. त्याच पद्धतीने तुम्ही धड्यांच्या बाबतीत देखील करू शकता की प्रत्येक धड्याचं सारांश त्या ठिकाणी तुम्ही अत्यंत सोप्या भाषेमध्ये, स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या लेखन शैलीमध्ये त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि प्रत्येक धड्याचा सारांश तुम्ही लिहू शकता. मित्रांनो, आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज भरपूर दिलेल्या आहेत. या सर्व ऍक्टिव्हिटीज साठी आपल्याला व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंग्रह आपल्याकडे भरपूर असणं आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येक धड्यामध्ये, प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला ग्लोसरी हा भाग दिलेला आहेच, परंतु केवळ तेवढ्यावरतीच अवलंबून न राहता धड्यामधील इतर असणारे शब्द हे त्या ठिकाणी
जे आपणाला अवघड वाटतायत, ज्या शब्दांचे अर्थ आपणाला नेमके लक्षात येत नाहीत, असे जे शब्द आहेत त्या शब्दांसाठी आपण डायरी त्या ठिकाणी घेऊन बसायची. त्या डायरीमध्ये ते शब्द लिहून काढा किंवा डिक्शनरी तुम्ही घेऊन बसू शकता. त्या डिक्शनरी मधून त्या ठिकाणी तुम्ही त्या शब्दांचे अर्थ कोणते आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने स्वतःची असणारी एक व्होकॅब्युलरी, स्वतःचीच असणारी एक डिक्शनरी त्या ठिकाणी तुम्ही बनवू शकता की जेणेकरून धड्यामधील असणारे शब्द हे तुम्हाला सहजपणे शोधून काढता येतील आणि जेव्हा पाहिजेत तेव्हा ते तुम्हाला सहजपणे सापडतील. अशा पद्धतीने आपण आपली व्होकॅब्युलरी त्या ठिकाणी वाढवू शकतो. त्याचबरोबर हे सगळं करत असताना ग्रामरच्या बाबतीमध्ये तुम्ही विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. या अगोदरच मी उल्लेख केल्याप्रमाणे मित्रांनो की फंक्शनल ग्रामरचा आग्रह त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे की जेणेकरून आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये व्याकरणाचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. आपण जे काही पाहतो, जे काही आपण निरीक्षण करतो, जे काही आपण अनुभवतो, हे सगळं सांगत असताना त्या ठिकाणी आपणाला त्या ग्रामरचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आपण आपल्या मित्रांशी बोलतो, आपण आपल्या आई वडिलांशी बोलतो, आपण आपल्या शिक्षकांशी बोलतो, आपण आपल्या घरामध्ये, आपल्या घराबाहेर अनेक ज्या छोट्या मोठ्या घडामोडी घडत असतात त्या सर्व आपण पाहत असतो. ते करत असताना आपण त्याबद्दल विचार करतो, परंतु आपली वैचारिक प्रक्रिया ज्याला आपण थिंकिंग प्रोसेस म्हणतो ती तुम्ही तुमची स्वतःची इंग्रजीमधून त्या ठिकाणी केली आहे. केवळ मराठीमध्ये त्याची प्रक्रिया न करता इंग्रजीमधून वैचारिक प्रक्रिया आपण जर ठेवली तर अधिक चांगल्या पद्धतीने इंग्रजीमधून विचार करण्याची सवय लागते. आणि म्हणूनच ऍक्टिव्हिटीज करत असताना, पाठ्यपुस्तकातील ऍक्टिव्हिटीज राबवत असताना आपणाला त्या असणाऱ्या अनुभवांचा, त्या वैचारिक प्रक्रियेचा वापर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. त्यानंतर वर्षभर आपण विविध प्रकारचे पॅसेजेस जे असतील आपणाला, त्या पॅसेजेसचा म्हणजेच केवळ धड्यातीलच नव्हे तर इतर काही अनसीन पॅसेजेस आपणाला जे तुम्हाला मिळतील, म्हणजेच या अगोदरच्या बोर्डच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधील अनसीन पॅसेजेसचा जरी तुम्ही अभ्यास केलात तरी सुद्धा त्याचा सराव तुम्हाला झाल्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. त्याही असणाऱ्या अनसीन पॅसेजेस मधून तुमची शब्दसंपत्ती त्या ठिकाणी वाढत जाईल. त्यानंतर रायटिंग स्किल्स म्हणजेच आपला जो त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे रायटिंग स्किलचा, त्या सेक्शन मध्ये त्या ठिकाणी आपण त्याचा सराव करत असताना मग लेटर रायटिंग असेल, नॅरेटिंग असेल, डिस्क्रायबिंग असेल, यामधून त्या ठिकाणी प्रामुख्याने पुढे जात असताना की दिलेले मुद्दे आपण सराव करत असताना दिलेले मुद्दे नीट व्यवस्थित समजावून त्या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे. लेखनामध्ये स्वतःच्या भाषा शैलीचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. लेखनाच्या विषयाला अनुसरून त्या ठिकाणी सुविचार असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, त्यांचा वापर त्या ठिकाणी आपण करायचा आहे. रिपोर्ट रायटिंग सारखे, डायलॉग रायटिंग सारखे त्या ठिकाणी प्रश्न जेव्हा आपण लिहितो, त्यांचा सराव जेव्हा आपण करत असतो तेव्हा दिलेले प्रश्न असतील, दिलेले मुद्दे असतील, ते पुन्हा अहवालाचा विषय त्या ठिकाणी आपण समजावून घेतला पाहिजे. योग्य काळाचा, विविध वाक्प्रचारांचा वापर त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. आणि वाक्य जोडण्यासाठी आवश्यक असणारे योग्य ते शब्द त्या ठिकाणी आपण वापरले पाहिजेत. जेव्हा आपण डायलॉग रायटिंगचा सराव करतो, डायलॉग रायटिंग बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने दिलेले मुद्दे आपल्याला जे आहेत, दिलेले संवाद आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. लिहिताना ते मुद्दे व त्या दिलेल्या तक्त्यातील माहितीचा आधार त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे घेतला पाहिजे. संवादातील जी पात्र आहेत त्या पात्रांची नावं आपण एकाखाली एक लिहून त्या प्रत्येकासमोर त्यांचा स्वतःचा डायलॉग त्या ठिकाणी आपण लिहिला पाहिजे. आणि ते करत असताना त्यामध्ये देखील तुम्ही सुसूत्रता आणि क्रमबद्धता त्या ठिकाणी राखली पाहिजे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सारख्या प्रश्नांचा सराव करत असताना दिलेल्या माहितीचा आधार घ्यायचा आहे. 2 परिच्छेदामध्ये ती माहिती घ्यायची आहे. मग व्यक्ती असतील, ठिकाण असतील, देश असतील, त्यांची तुलनात्मक त्या ठिकाणी आपण माहिती लिहिताना डिग्रीचा वापर म्हणजेच चेंज द डिग्री या ग्रामॅटिकल आयटमचा वापर त्या ठिकाणी आपण करायचा आहे. आणि जो काही आपण कंपोजिशन लिहू, जे काही आपण निबंध लिहू, त्याला योग्य ते शीर्षक आपण योग्य त्या ठिकाणी आपण द्यायचं आहे. आणि दिलेला प्रत्येक, मग लेटर रायटिंग असेल, डायलॉग रायटिंग असेल, रिपोर्ट रायटिंग असेल,
या रायटिंग स्किल मधील प्रत्येक प्रकारातील असणारे मुद्दे त्या ठिकाणी आपण लक्षपूर्वक समजावून घ्यायचे आहेत. ज्या काही नोंदी आपल्याला करायच्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत. अनावश्यक वर्णन आपण त्या ठिकाणी टाळायचं आहे. दिलेले मुद्दे व दिलेल्या आराखड्याची व्यवस्थित नोंद घ्यायची आहे. स्पीच लिहित असताना विषय काळजीपूर्वक समजावून घ्यायचा. त्यानंतर कोणत्या प्रसंगाचं भाषण आपल्याला करायचं आहे, मग भाषणाचं योग्य ग्रीटिंग असेल म्हणजे सॅल्युटेशन असेल, भाषणाचा मुख्य त्या ठिकाणी गाभा असेल आणि भाषणाचं त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी क्लोज असेल, हे सगळं क्रमबद्धतेने त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे. आणि आपल्या भाषणामध्ये साजेशी भाषा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नैसर्गिक भाषेचा वापर त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. आणि म्हणूनच रायटिंग स्किलचा सराव करत असताना मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपणाला आठवड्याचे जे काही दिवस आहेत त्यामध्ये आपण रोज जर त्यांचा सराव केला, म्हणजेच जर तुम्ही सोमवार हा लेटर रायटिंगसाठी, मंगळवार हा नॅरेशन किंवा डिस्क्रायबिंगसाठी, बुधवार रिपोर्ट रायटिंगसाठी, गुरुवार डायलॉग रायटिंगसाठी, त्यानंतर शुक्रवार इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी आणि शनिवार हा ट्रान्सलेशनसाठी, या पद्धतीने आपण जर प्रत्येक दिवस हा प्रत्येक घटकाला जर आपण दिला तर मित्रांनो आपला खूप चांगल्या पद्धतीने सराव होऊ शकतो. आणि हे सगळं केल्यानंतर जो रविवार शिल्लक राहतो त्या दिवशी आपण सोमवार ते शनिवार या दिवसांमध्ये जो भाग आपण लिहिलेला आहे तो भाग पूर्णपणे वाचून काढायचा, समजावून घ्यायचा आणि पुन्हा त्याचा सराव करत जायचा. अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये या नवीन अभ्यासक्रमाला सामोरं जाताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि इंग्रजी या विषयामध्ये तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स मिळवू शकता. विभाग कोणताही असेल, काम कोणतंही असेल, त्यासाठी तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील. आणि म्हणूनच एवढं एक वर्ष तुम्ही जर कष्ट घेतलं तर तुम्हाला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये पुढे जाता येऊ शकेल आणि तुमची स्वप्न त्या ठिकाणी, तुमच्या आईवडिलांची स्वप्न त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकाल आणि त्यानुसारच तुम्हाला यश मिळू शकेल. तुम्हाला या 10वीच्या वर्षासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.